जेव्हा पुण्यामध्ये मी आलो, इथं माझं कोणी मित्र नव्हतं, कोणी नातेवाईक नव्हतं, कोणीच नव्हतं. एक अंधार होता माझ्यासमोर डोळ्यासमोर. पण माझं स्वप्न होतं की मला काहीतरी करायचं. माझ्या बापाला मी घरून सांगताना हे निघालो होतो की मी जातोय आज, तर यशस्वी होणं तुमच्याकडे पडत नाही. पण हे बोललो तर खरं होतो मी. पण मला पुढं काय करायचं आहे, काय नाही माहितीच नव्हतं की मला फक्त स्पोर्ट्समध्ये माझं करिअर करायचं आहे. एवढंच मला माहिती होतं. पुण्याचा तो पहिला दिवस स्टेशनवरचा आजही मला आठवतो. रात्रीच्या एका कोपऱ्यामध्ये अंधारामध्ये मी झोपलो होतो. तर माझं मच्छरनं पूर्ण अंग वगैरे सुजलं होतं. पण ते एक दुःख मला काहीच वाटत नव्हतं. पण घरी सांगताना जेव्हा फोन आला होता घरच्यांना म्हटलं की मी मित्राच्या रूमवरती आहे आणि मी खूप सुखरूप आहे. पण मला माहिती होतं तिकडे मी काय करतोय काय नाही. ह्या गोष्टी मी घरी सांगितल्या असत्या घरच्यांनी मला परत बोलून घेतलं असतं. पण घरी जाऊन करायचं काय होता तो ग्रामीण भाग. तिथं करून काय करू. गावातली लोक म्हणायची की लोखंड उचलून तू काय करणार आहेस, पोलीस भरती कर, काहीतरी जॉब कर, याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे. पण नाही, मला काहीतरी वेगळं करायचं होतं.